श्री स्वामी समर्थ. कार्तिक स्वामी पूजन. आदिदेव भगवान शिव आणि पार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव श्री गजाननाचे ज्येष्ठ भ्राता म्हणजेच श्री कार्तिक स्वामी होय. श्री कार्तिकेय हे बल, साहस, बुद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जातात. तसेच ते शिवगणांचे सेनापती म्हणून ओळखले जातात. कार्तिक महिना आणि पौर्णिमेचा योग कृतिका नक्षत्राशी जुळला की त्या दिवशी श्री कार्तिकेयांचे दर्शन घेणे लाभदायक आणि पवित्र मानले जाते. आर्थिक अडचणींमध्ये आणि कर्जाच्या तडजोडीत अडकलेल्या व्यक्तींनी या पर्वणी कालावधीत श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यास त्यांना लाभ होऊ शकतो. विशेष म्हणजे इतर वेळी श्री कार्तिकेयांचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रियांना वर्ज्य असले तरी या पर्वणी काळात स्त्रियांनाही श्री कार्तिकेयांचे दर्शन घेता येते. या दिवशी सर्वांनी भगवान श्री कार्तिक स्वामींच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन हार, नारळ व खडीसाखर ठेवून सन्मान करावा व कार्तिक गायत्री मंत्राचा एक माळ जप करावा. मंत्र: ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. रात्री चंद्रोदयाच्या वेळेस पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनसूया व क्षमा या 6 कृतिकांचे स्मरण करून स्वतःच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस अष्टगंधाने कार्तिकेय, खडगी, वरुण, हुताशन व सशुभ अशी नावे लिहावी व त्या नावांची पंचोपचार पूजा करावी. यामुळे घरात धनधान्य, शौर्य, धैर्य वाढीस लागते असे ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे. दर्शनाच्या वेळेस कार्तिक स्वामींच्या 28 नावांचा उल्लेख असलेले प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचे पाठ केल्यास अधिक उत्तम. विशेषतः विद्यार्थी दशेतील मंडळींनी प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचे पाठ करून कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले गेले आहे. विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी हे पर्वणी दर्शन खूप शुभ असते. श्री स्वामी समर्थ.